आपण मेकअप कुठलाही करो, पण त्या मेकअपमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जी वाजवत असते ते म्हणजे आपले डोळे. तर आपल्या डोळ्यांचा मेकअप कसा करायचा, तर आज मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे. चला तर मग मी आय मेकअप या ठिकाणी गोल्डन आय शॅडो घेतलेली आहे. ती जरा शिमरी आहे. मला जास्त पण जॉंकी पॉंकी आवडत नाही, त्यामुळे मी पहिला गोल्डन कलरचं घेतलेलं आहे. त्यानंतर बघूया जर माझ्या साडीच्या कलरचा एखादा मला कलर मिळाला. मी सगळा मेकअप माझ्या बोटानेच करत असते, कारण सध्या तरी मी कम्फर्टेबल आहे यातनंच. बघूया फ्युचरमध्ये जर कधी ब्रशेसचा वापर केला तर, पण आता मी बोटानेच करत आहे. तर माझा जो आय शॅडो मी लावून घेत आहे, त्यासाठी माझे रिंग फिंगर आणि मधला जो बोट असतो ते दोन्ही कामी येतात. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी व्यवस्थित लेयर क्रिएट केलेली आहे. आता मी एक रेड कलरचा आय शॅडो घेतलेला आहे. रेड मरून असा मिक्स आहे, तुम्ही पाहू शकता. एक छानशी बारीक अशी लाईन ओढून घेतलेली आहे रिंग फिंगरनी. त्यानंतर मी दुसऱ्या बोटाने त्याला पसरवत आहे, म्हणजे माझे दोन्ही बोटं व्यवस्थित पद्धतीने काम करतात. तुम्ही पाहू शकता ही छोटी मोठी टेक्निक असते जी आपल्याला प्रॅक्टिसमुळे येत असते. त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी गोल्डन आणि रेड कलरचा दोन्हीही आय शॅडो असे मिक्स करून घेतलेला आहे. त्यामुळे काय होते, रेड आणि गोल्डन असा शेड तयार झालेला आहे माझ्या डोळ्यांवरती. त्यानंतर मी काय करत आहे, माझे आयब्रोज हायलाईट करण्यासाठी मी तिथे व्हाईट कलरचा शिमर असा आय शॅडो लावून घेत आहे, जेणेकरून काय होणार आहे की माझ्या आयब्रोजचा जो एरिया आहे डोळ्याच्या वरचा तो छान असा हायलाईट होईल उन्हात गेल्यानंतर. तुम्ही पाहू शकता ॲक्च्युली काय आहे, फोनमध्ये थोडासा हा कलर आहे ना डल दिसतोय, परंतु रिअलमध्ये खूप सुंदर उठून आय शॅडोचा कलर तुम्ही तुमच्या ड्रेसच्या अकॉर्डिंग सुद्धा लावू शकता, खूप सुंदर दिसतं. त्यानंतर मी आता काजळ लावून घेणार आहे. हेवी मेकअप करायचं म्हणून विदाऊट काजळ हा मेकअप लुक अजिबात जाणार नाही, म्हणून आज मी आणि मला भरपूर एक रिक्वेस्ट पण आली होती ऐश्वर्याची की ताई तू एक वेळा नक्की काजळ लाव, तुझ्या डोळ्याला खूप छान दिसेल. म्हणून मी आवर्जून तिचं कमेंट लक्षात ठेवून मी इथे काजळसुद्धा लावून घेत आहे. बरेच वर्ष झाले होते मी काजळ वापरलं नव्हतं, म्हणून आज लावलं आहे. तर तुम्ही पाहू शकताय काजळ लावल्यानंतर किती सुंदर चेहरा उठावदार वाटते आणि मला पण खरंच खूप छान हा लुक वाटतो. मेकअप करायची टेक्निक ही प्रत्येकाची वेगळीच असते. मी तुम्हाला माझ्या पद्धतीनेच दाखवत आहे, कारण की मी ऑफिसला असताना कायम असाच मेकअप करायचे. ड्रेसच्या कलरचे आय शॅडो वापरणे किंवा अशा पद्धतीने काजळ लावणे हे सगळं मी तेव्हा करायचे. तर आता मी लायनर लावून घेत आहे. माझं नेहमीच फेवरेट असलेलं लॅक्मेचं आय लायनर, तर ते मी लावून घेत आहे. सर्वात पहिला मी काय करते की डोळ्याच्या मधनं मी लाईन वळते आणि साडी वेअर करणार आहे, त्यामुळे मी विंग्स काढत आहे. साडी जर नसती, पंजाबी ड्रेस असता तर एकदम नॉर्मल रेग्युलर आय लायनर मी लावलं असतं. तर आता मी काय करत आहे, पहिला मी मधनं असं बाहेरपर्यंत लाईन ओढून घेतली, त्यानंतर मी डोळ्यांच्या कोपऱ्यापासून घेतलेली आहे. तर आत्ता आपला जो काजळ आपण लावला होता त्याला आपण पावडरनी पण सेट करू शकतो, जर तो आपल्याला वॉटरप्रूफ पाहिजे असेल. काय होते बरेचदा आपण डोळ्यातनं पाणी वगैरे आलं तर आपलं काजळ पसरतं. तर आता हे काजळ आपलं 12 ते 13 तास जोपर्यंत आपण डोळे धुत नाही तोपर्यंत आपला हा काजळ टिकून राहील. का तर आपण खाली लायनरनी त्या छोटीशी अशी लाईन वळलेली आहे, त्यामुळे काजळ खाली पसरणार नाही. आणि हे आयलायनर वॉटरप्रूफ आहे सर्वात महत्त्वाचं. त्यामुळे काय आहे, आपला हा आय मेकअप जशास तसा राहतो. जर तुम्ही चेहरा धुतला नाही तर अगदी 24 ताससुद्धा तो तसाच राहणार. पुन्हा आय एकदम छान उठावदार दिसण्यासाठी मी काय करत आहे, त्या ठिकाणी व्हाईट कलरचा जो शिमरी आय शॅडो आहे तो मी खाली लावून घेतलेला आहे. पुन्हा मी तुम्हाला एक वेळा दाखवून देते की मी कशा पद्धतीने आयलायनर लावलं होतं. मी मधनं अशी लाईन वळते, कारण की मला हे इझी जातं. पूर्ण आय मी एकदाच कवर करत नाही, अंदाज घेत हळूहळू अशी लाईन वळत असते. कारण काय होते, मधनं वळली की ते सोपं जाते लाईन काढताना आणि आपल्याला कळतं की आपल्याला किती विंग्स पाहिजे आणि बाजूच्या डोळ्याचा पण आपल्याला अंदाज येतो. आणि कसं आहे, थोडीफार प्रॅक्टिस झाली ना की आपल्याला समजतं. पूर्वी माझं पण कमी जास्त व्हायचं, पण आत्ता माझं कमी जास्त होत नाही. तर थोडीशी प्रॅक्टिस आपण करायचीच नेहमी, कारण काय होते की आपण नेहमीच उठावदार दिसलो पाहिजे. कुठलाही फंक्शन असलं की प्रत्येकाचा मेकअप इतका परफेक्ट असतो आणि आपला नसतो, हे चांगलं नाही वाटत. त्यामुळे कधी सण समारंभ असला किंवा कुठे कार्यक्रमाला जायचं असलं की पटकन आपण स्वतः तयार झालो तरी किती छान वाटेल, नाही का. अगदीच तुम्ही काजळ नाही लावलं आणि फक्त मस्कारा लावला आणि लायनर लावलं तरी इनफ असते. खालच्या डोळ्याचं काजळ आपला छान जास्त काळ टिकून राहण्यासाठी आपण पावडरनी पण सेट करू शकतो. पण मी ना ही टेक्निक माझ्या जॉबला असताना करायचे, कारण की थोडा पण मेकअप कमी झाला किंवा काजळ कमी झाला की आम्हाला टचअप करावं लागायचं आणि मला लई जीवावर यायचं. त्यामुळे मी काय करायचे, एक लाईन ओढून द्यायचे. त्यामुळे काय व्हायचं की माझं काजळ तशाच तसं टिकून राहायचं.
तर बघा मंडळी, असं जर आपण टेक्निक वापरली ना तर आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा कुठल्याही लग्न कार्यात जरी गेलो तर आपला मेकअप जशास तसा टिकून राहणार। ही टिप खरंच खूप महत्त्वाची आहे, तुम्ही खरंच इम्प्लिमेंट करा जर तुम्ही कधी नेक्स्ट टाईम मेकअप केला तर। आणि कुठे कमी जास्त वाटलं की टिश्यू पेपरने पुसून काढायचं। तर आत्ता सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आवडीचा जो भाग आहे आय मेकअपचा तो म्हणजे मस्कारा। मस्कारा केल्याशिवाय मला असं वाटतच नाही की मी आय मेकअप केला, आणि काय जबरदस्त डोळे उठून दिसतात। तर मला खरंच प्रचंड मस्कारा हा आवडतो। हा वॉटरप्रूफचा ब्ल्यू हेवनचा मस्कारा आहे। तर मंडळी, मी अपेक्षा करते की तुम्हाला माझा आजचा आय मेकअपचा लुक आवडला असेल। तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता हा फायनल लुक झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी कशी तयार झालेली आहे। तर फायनली मी साडी नेसून छान लिपस्टिक, गजरा, वेणी घालून तयार झालेले। ह्याचा मी फुल व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे फुल डिटेलमध्ये, वेणी कशी घातलेली आहे आणि मेकअप कसा केलेला आहे फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे। लिंक हवी तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर अशा पद्धतीने मी आजचा माझा व्हिडिओ इथेच एंड करते। भेटूया आपण एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।